नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फरसबीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा तवा ठेवलाय गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा। ह्याच्यात आपल्याला तेल टाकायचं। तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं। छोटा अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बघा एकदम चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। मोठा मोठा जरी कापला तरी चालेल, पण हा मी एकदम बारीक केलेला आहे। कांदा काय करायचा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। गॅस आहे मीडियम। त्यात टाकायची आपल्याला ही हिरवी मिरची, लसूण असा मी कुटून घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या। तर हे पण ह्याच्यामध्ये एक 2 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया, जेणेकरून ह्याचा कच्चापणा जाईल। 2 मिनिटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। मिरची आणि आपला कांदा लसूण हे चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टोमॅटो असं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे। ते पण आपण ह्याच्यामध्ये 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा फरसबी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे। ते छोटे छोटे कापले, ह्याच्यापेक्षा पण छोटे कापले तरी पण चालू शकते। मिक्स करून घेतले। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे। गॅस करणारे आता बारीक, कारण की मीडियम गॅस होता आणि आपला तवा हा ना जाड आहे चांगला। ह्यात टाकायचे आपल्याला थोडासा चाट मसाला। चाट मसाल्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। आणि ह्याच्यामध्ये मिरची टाकताना थोडीशी तिखट टाकायची, कारण हे आपल्याला जेवताना तोंडी लावायसाठी, उन्हाळ्याच्या दिवसात काय जेवण जात नाही ना, तर त्यासाठी ही रेसिपी आहे। आणि फरसबी खाल्लेलं चांगलं असतं, तर ह्याला आपण फरसबी म्हणतो। तुम्ही काय म्हणता हे जरूर कमेंट करून मला सांगा। एकदम बारीक गॅस केलेला आहे। त्याच्यावर ठेवूया आपण आता हे झाकण। पॅक झाकण ठेवायचं एक 2 ते 3 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं। झाकण काढून घेऊया। बघा मस्तपैकी असं होतं। थोडंसं हे टोमॅटो थोडंसं हातानं बारीक करायचं, नाही तर बारीक जरी तुम्ही कापून जरी टाकले तरी चालतं। ह्यात तुम्ही कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता। मस्त असे वाफलून निघतात, जास्त वेळ लागत नाही शिजायला वगैरे, आणि चवीला एकदम छान लागतात। कारण जर भाजीला काही नसेल ना, असे थोडेसे असतील का नाही घरात फरसबी वगैरे, किंवा जर आणून जरी करायचं म्हटलं तर वरण भाताबर, नुसत्या भाकरीबर असं दुपारच्या टायमाला जेवण जात नाही, तसं करून बघा। टिफिनला पण देऊ शकतो। चटपटीत एकदम मस्त असं लागतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।